महाराष्ट्रासाठी अत्यंत ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण काल समोर आला. तो म्हणजे राज्यातल्या 11 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये युनेस्कोकडून स्थान दिलं गेलंय. शिवरायांचे एकूण 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये आता समाविष्ट करण्यात आलेले आहेत. रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, पन्हाळा, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी या राज्यातल्या किल्ल्यांचा यात समावेश आहे. तर तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा सुद्धा यात समावेश आहे. 12 किल्ले हे आपल्या युनेस्कोने हेरिटेज साईट म्हणून, वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून त्या ठिकाणी निवडलेले आहेत. बाकी आम्ही ही विनंती केलेली आहे की अनेक किल्ले असे आहेत की ज्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे आणि केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत त्या किल्ल्यांच्या संवर्धनाला वेळ लागतो. त्यांच्या प्रोसेसेस फार कंबरसम आहेत आणि त्या काही चूक आहेत असं मी म्हणत नाही, पण देशभरामध्ये त्या सगळ्या प्रोसेसेस वेगवेगळ्या ठिकाणी करताना उशीर होतो. म्हणून आम्ही अशी विनंती केली आहे की यातले काही किल्ले हे जर त्यांनी राज्य पुरातत्व विभागाला केले तर केंद्रीय पुरातत्व विभागाच्या गाईडलाईन्स प्रमाणेच आणि त्यांच्याच कायद्याच्या अधीन राहून आम्ही राज्यामध्ये वेगाने त्या गड किल्ल्यांचा विकास करू. युनेस्कोच्या यादीमध्ये 12 आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जे आहेत जागतिक वारसा यादीमध्ये त्याची नोंद झाली, हे आपल्यासाठी फार मोठी अचीवमेंट आहे आणि महाराष्ट्रासाठी गौरव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 7 समुद्रापलीकडे पोहोचला आपण म्हणतो आणि तो खऱ्या अर्थाने काल युनेस्कोच्या यादीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. आणि म्हणून मी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, युनेस्कोचे सर्व लोक, त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदय, आपण त्यावेळेस देखील केंद्राकडे पाठपुरावा केला. सुरुवात आपण केल्यानंतर मोदी साहेबांनी देखील त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन आपल्याला यामध्ये यश मिळालं. त्यावेळेचे आम्ही यंदा गड किल्ल्याच्या करता निधीची पण तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर डीपीसीला पण आम्ही हेड खोललेला आहे, त्याच्यातनं पण पैसे तिथं खर्च करता येतात. स्वतः विकास खारगे सांस्कृतिक खात्याचे सचिवांना आम्ही तिकडे पाठवलेलं होतं. ते मुख्यमंत्र्यांचे पण सचिव आणि सांस्कृतिक विभागाचे पण प्रधान सचिव आहेत. त्यांचा रात्रीच काल मला उशिरा फोन आला की दादा आपलं काम आज झालेलं आहे. ते महाराष्ट्राच्या शिवप्रेमींच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची, अभिमानाची अशा प्रकारची घटना घडलेली आहे. त्याबद्दल जो प्रयत्न सगळ्यांनी मिळून केला त्याचं खरोखरीच आम्हाला समाधान आहे की आपण जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाला आता यश आलंय. मला नेहमी वाटत असे की राजस्थानचे 6 किल्ले हे जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट होते, मग आपले किल्ले का नाहीत? युनेस्कोच्या माध्यमातून आपलं ब्रँडिंग झालेलं आहे जागतिक वारसा स्थळांमध्ये शिवाजी महाराजांचे 12 किल्ले. पण त्याच्यावर आपण थांबून चालणार नाहीये. आपला नेक्स्ट स्टेप आणि सरकारची ही जबाबदारी आहे की ब्रँडिंग झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे हे 12 किल्ले संवर्धन आणि जतन कशा पद्धतीने आपल्याला करता येईल, रायगड मॉडेल प्रमाणे आपल्याला कशा पद्धतीने संवर्धन करू शकतो, ह्याच्यासाठी एक मास्टर प्लॅन करायला पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.